महाराष्ट्र राज्याच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त शुक्रवारी छत्रपती शाहू स्टेडियम इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्यात आला होता। यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भाषणात जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीचा आढावा घेतला। राजर्षी शाहू महाराजांच्या या कर्मभूमीत आधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वत विकासाच्या जोरावर कोल्हापूर जिल्ह्याला राज्याच्या नकाशावर विकासाचं रोल मॉडेल बनवूया, असं आवाहनही पालकमंत्री आंबेडकर यांनी केलं। यावेळी जिल्ह्याच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा गौरव पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला। पालकमंत्री आंबेडकर यांनी उपस्थित विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि पत्रकारांची भेट घेऊन सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या। तसंच उपस्थित स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांचा उचित सन्मान केला। यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार शिवाजी पाटील, महापौर रूपाराणी निकम, जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, पोलीस अधीक्षक निलोत्पल, आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारूड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जास्मिन, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत आदी उपस्थित होते। पन्हाळा प्रांताधिकारी कार्यालयासमोर पन्हाळा शाहूवाडीचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, तहसील कार्यालयासमोर तहसीलदार माधवी शिंदे, पन्हाळा पंचायत समिती कार्यालयासमोर सभापती रवींद्र पाटील, तर पन्हाळा पोलीस ठाण्यासमोर पोलीस निरीक्षक ज्ञानदेव शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं। पन्हाळा नगर परिषदेच्या कार्यालयासमोर पन्हाळा गिरीस्थान नगर परिषदेच्या नगराध्यक्षा जयश्री पवार यांच्या हस्ते, तर गडावरील ऐतिहासिक सज्जाकोटीतील ध्वजारोहण पन्हाळा शाहूवाडीचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी पन्हाळा पोलिसांच्या वतीनं मानवंदना देण्यात आली। सिद्धनेरलीत सिटू कामगार संघटनेच्या वतीनं रॅली काढून कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला। नदी किनाऱ्यापासून निघालेल्या या रॅलीत कामगारांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेत आपल्या हक्कासाठी जोरदार घोषणा दिल्या। यानंतर लालबावटा कार्यालयाजवळ कॉम्रेड शिवाजी मगदूम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। कार्यक्रमात RPL प्रशिक्षण योजनेबाबत जिल्हा समन्वयक शाहबाज पठाण यांनी मार्गदर्शन केलं। यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत कामगारांनी संताप व्यक्त केला। याप्रसंगी नफिसा पठाण, उज्ज्वला पाटील, मोहन गिरी, संदीप सुतार, आनंदा कराडे, रमेश निर्मळे यांच्यासह सिटू तसंच विविध संघटनांचे पदाधिकारी, कामगार उपस्थित होते। शिवाजी विद्यापीठात शुक्रवारी महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी त्यांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिनासह कामगार दिन आणि बौद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या। याप्रसंगी कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे, परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर अजित सिंह जाधव, विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉक्टर राजाराम गुरव, मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉक्टर महादेव देशमुख, आंतरविद्याशाखा अधिष्ठाता डॉक्टर अजय माळी, आंतरविद्याशाखा अधिष्ठाता डॉक्टर अजय साळी यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या।